महाशिवरात्रीला ही विशेष पूजा नक्की करा. 4 प्रहर पूजा. पूजेची वेळ आणि पूजाविधी. शिवपुराणानुसार 4 प्रहर पूजेचे आणि पार्थिव पूजनाचे महत्त्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 4 प्रहर पूजा म्हणजे काय? 4 प्रहर पूजा म्हणजे रात्रभर जागरण. महाशिवरात्रीच्या रात्री 4 भाग म्हणजे 4 प्रहर केले जातात. शिवपुराणानुसार या 4ही प्रहरात शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रवांनी अभिषेक केला जातो. याला अश्वमेध यज्ञ असे म्हणतात. त्यामुळे आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात. पार्थिव शिवलिंग पूजा. माहिती. कलियुगात मातीच्या शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. विशेष. महाशिवरात्रीला आपल्या हाताने मातीचे शिवलिंग बनवून त्यावर अभिषेक केल्याने अकाल मृत्यूचे भय संपते आणि घरात लक्ष्मी वास करते. या दिवशी महादेवांचा अभिषेक केल्याने विशेष पुण्य मिळते असे मानले जाते व महादेवांची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी महादेवांचे तत्व पृथ्वीवर अवतरतात. आता पहिला प्रहर. वेळ सायंकाळी 6 ते 9. पहिल्या प्रहरमध्ये गाईच्या दुधाचा अभिषेक करावा. कण्हेर किंवा कमळ, चंदन, फुले आणि अखंड तांदूळ अर्पण करावे. ओम ह्रीं ईशानाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याचे फळ घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. अभिषेक आणि पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते. दुसरा प्रहर रात्री 9 ते 12 वेळेत केला जातो. या प्रहरमध्ये गाईच्या दह्याने महादेवांना अभिषेक करावा. महादेवांना आवडणारे बेलपत्र, बिल्वदल आणि धोत्र्याची फुले महादेवांना अर्पण करावे व महादेवांची मनोभावे पूजा करावी. मंत्र. ओम अघोराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दुसऱ्या प्रहरामध्ये सेवा केल्याने धनप्राप्ती व संततीचे सुख मिळते. तिसरा प्रहर 12 ते 3 या वेळेत केला जातो. या प्रहरामध्ये महादेवांना गाईच्या तुपाने अभिषेक करावा. महादेवांना आवडणारी रुईची फुले व बेलपत्र अर्पण करावे व महादेवांची पूजा करावी आणि महादेवांची मनोभावे पूजा करावी. ओम ह्रीं वामदेवाय नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजयचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या संकटाचा नाश होतो व मोक्ष मिळतो. या सेवेने अतिशय चांगले असे फळ मिळते. आता चौथा प्रहर. चौथा प्रहर हा पहाटे 3 ते 6 या वेळेत केला जातो. या प्रहरामध्ये महादेवांना मधाने अभिषेक करावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्यामुळे शत्रूवर विजय मिळतो. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरांमध्ये प्रत्येकी अंदाजे 3 तास असतात. भगवान शिवाचा अभिषेक व पूजा केल्याने विशेष धार्मिक महत्त्व आहे व महादेवांची कृपा आपल्यावर राहते व उचित असे फळ आपल्याला मिळते. हा सुवर्णकाळ आहे. या पूजेमुळे साधक रात्रभर शिवतत्वाशी जोडलेला राहतो. मन व शरीर शुद्ध होते आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे दुपटीने फळ मिळते. यात दूध, दही, तूप, मध, पंचामृत अर्पण करून रुद्राभिषेक केला जातो. भावनिक व आध्यात्मिक शुद्धी. 4ही प्रहर पूजा केल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होऊन शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. आता रुद्राभिषेक. हे महाशिवरात्रीचे सर्वात फलदायी कृत्य मानले जाते. त्यामुळे महादेवांना अभिषेक करावे. निशीत काळ. रात्रीच्या 4थ्या प्रहरात विशेषतः निशीत काळात महादेव ब्रह्मांडाला शिवतांडव करत रुद्रावतारामध्ये अवतरले होते. त्यामुळे ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. या काळात महादेव लिंग स्वरूपात पृथ्वीवर अवतरले होते.
त्यामुळे पृथ्वीवर शिवतत्व जागृत असते. थोडक्यात सांगायचे तर 4 प्रहर पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि मोक्षप्राप्ती होते. तसेच शिवरात्रीचा उपवास पूर्ण होतो व संतती सुख लाभते.